असेल सूरज मात्रेसाठी हे पारितोषिक असेल. चला मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी विकी बोईर, भरपूर वेळ तुम्ही घेतलाय. 2 ओव्हरची मॅच आहे. पुन्हा एकदा फायनलचा सामना आहे. आदरणीय सन्माननीय कार्यसम्राट माजी नगरसेवक सुनील पाटील साहेबांचा देखील आगमन झालंय. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. पहिला बॉल व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. व्हाईट बॉलने या मॅचला होते सुरुवात. पहिली धाव बॅट मधून आली. इथे देखील खराब चेंडू पाहायला मिळते. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट +1 अशा 2 धावा मिळतील. तब्बल 4 धावा कुठलाही चेंडू रिलीज न करता. 4 धावा धाव फलकावर लागलीत. षटक क्रमांक पहिलं येथे मार्गस्थ असताना यावेळी साकोट टप्प्याचा बॉल भिरकावलाय. कामेश नाईक कॅप्टनच्या बॅट मधून येतोय सीमारेषे पलीकडे. पहिला षटकार. आदरणीय विद्याधर मात्रे यांनी जर कॅच पकडली तर 500 रुपयाचं पारितोषिक दशरथ भोईर यांच्या वतीने. बॉईज यांच्या वतीने पारितोषिक आला. त्याच दरम्यान मात्र सिंगल मिळते. हॅट्रिक साठी पारितोषिक असेल. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचतीये 11 या आकड्यावर. 11 धावा धाव फलकावर लागलीत. यावेळेस बॅकफुटला येऊन सूरज मात्रे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत असताना जर षटकार लगवतात तर पारितोषिक देखील असेल नंदेश नाईक यांच्या वतीने. डॉट बॉलची सांगता होतीये. आपण पाहू शकाल 5 चेंडूचा केस संपलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली. येथे देखील अकोटप्याचा बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये चेंडू जाईल. सिंगल मिळतीये. एका धावाने टीमची धावसंख्या जर पाहिली तर षटक क्रमांक संपला गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. 12 धावा धावफलकावर लागलीत. 12 धावा धावफलकावर लागलीत. 5 बॉल संपलेत. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे, माफ करा. 12 धावा धावफलकावर लागलीत. षटक क्रमांक पहिलं इथं सुरू असताना 12 धावा धावफलकावर लागली. शेवटचा बॉल आहे. 2 ओव्हरची मॅच. येथे खोलवा टप्प्याचा चेंडू आणि अशा तऱ्हेने डॉट बॉलची सांगता होती. षटक क्रमांक संपले गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. मी कौतुक करतोय SN ग्रुप दारावे गावातील सर्व सदस्यांचं. ज्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन केलं, ज्या पद्धतीने नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटने ही स्पर्धा पाहिली, 4 दिवसीय ही श्रृंखला रंगताना पाहायला मिळाली. वेगळ्या फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा देखील आपल्या समोर सादर करण्यात आली आणि त्या संपूर्ण SN ग्रुपचं आणि स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे चषक 2024 या आयोजन कमिटीचं मी कौतुक करतोय. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अगदी दारावे गावचे खेळाडू आहेत आणि दारावेच गावच्या खेळाडूंना हा गोलंदाज कोण आहे ते माहित नाही. तर सुरेश गोलंदाजी ट्रॅकवर अखेरचं षटक घेऊन येतोय. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी. टीमची धावसंख्या 13 या आकड्यावर. अगदी रिदम मध्ये गोलंदाजी करत असताना लाईन पाहावी लागेल. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. अनेक व्हाईट बॉल हाताळले गेलेत आज. जर पाहिलं तर ग्रामीण गटातून आणि आयकॉन गटातून मात्र दारावे संघ फायनल मध्ये पोहोचलाय. संदेश पाटील यांच्या वतीने जर 3 बॉल मध्ये 3 षटकार लगवते तर 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि त्याच दरम्यान सुशांत नाईकच्या हातून जेल सुटलाय. 40+ स्वास्थ्य शरीर आयुष्य महान. मग चूक करत असताना इथे धावचीची संधी आहे. विकीने हिट केलाय. चेंडू पुन्हा एकदा जातोय. ओव्हर थ्रो होतोय आणि 3 धावा मिळतील. 3 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये.
18 या आकड्यावर. चला सामना स्पीडअप करा. जसजसा वेळ जातो तसतसा मात्र मैदानामध्ये अंधार पसरलाय आणि अनेक मान्यवर उपस्थित आहेत. प्रेझेंटेशन सेरेमनी देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि लवकरच आपण या स्पर्धेचं बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत. अतिथी मान्यवरांचं देखील सहर्ष स्वागत आहे. नाकोट टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न केला होता. टॉप पेज लागले. चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक विष्णू येईल आणि गिरीश कोचरेकर यांची छबी असलेले विष्णू आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी आतापर्यंत होती सुरेशच्या माध्यमातून. आता 3 बॉलमध्ये फक्त 6 धावा खर्च केलेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. सूरज म्हात्रे स्ट्राईक रेटवर पाहायला मिळतील. खोलवर टप्प्याचा चेंडू चांगला बॉल पाहायला मिळेल. डॉट बॉलची सांगता होते. डिक्लेअर झोन मध्ये सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 19 आकड्यावर. 19 धावा धावफलकावर लागलेत. अखेरचे षटक आहे. अखेरच्या षटकामध्ये चांगली इथे बॅटिंग करावी लागेल. त्याच दरम्यान 2 धावा जरूर मिळतील. ओव्हरथ्रोच्या 2 धावा. औपचारिकता मात्र दोन्ही संघ अगदी फ्रेंडशिपचा सामना रंगत असताना धारावे गावातील दोन्ही संघ मात्र फायनल मध्ये पोहोचला. अंडर 22 ला हरवून मात्र आयकॉन या 8 संघातून धारावे टीम फायनल मध्ये पोहोचली आणि या टप्प्याच्या बॉलला भिरकावलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. खामेश नाईकच्या बॅट मधून येतोय षटकार आणि अशा तऱ्हेने षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 27 या आकड्यावर. 27 ऑन स्कोर बोर्ड. चला अखेरच्या 2 ओव्हरसाठी आपण ऐकूया आज महेंद्र नाईक साहेबांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. हर्षने पहिलं षटक हाताळलं. 13 धावा खर्च केल्या. 3 डॉट बॉल पाहायला मिळाला. सुरेशचं अखेरचं षटक चांगली गोलंदाजी केली होती. 5 बॉल मध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या पण अखेरच्या बॉलवर षटकार आलाय कामेश नाईकच्या. अशा तऱ्हेने 12 बॉल मध्ये 28 धावा करायचे. चला सामनाच लगेचच सुरू करा. स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे धारावे अ आणि ब असा सामना पाहायला मिळतोय. चला सामना स्पीडअप करा. SN ग्रुप आयोजित या स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे चषक 2024 या क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा पोहोचली आणि मेगा फायनलचा संघ योगायोग म्हणावं लागेल. दोन्ही फॉर्मॅटमध्ये धारावे टीम मात्र फायनलला पोहोचली. त्यामुळेच अ आणि ब हा संघ मात्र फायनलचा सामना खेळत असताना चांगला खेळ सुरू आहे. अप्रतिम असं आयोजन केलं गेलंय. चला बॅट्समन पाठवा प्लीज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना सुशांत नाईक आणि त्यांच्या समवेत बॅटर जर पाहिलं समित पाटील. 27 धावा हे टार्गेट आहे. हे टार्गेट पार करण्यासाठी चांगला खेळ करावा लागेल. पण प्रमुख संघातून फार कमी खेळाडू खेळताना दिसतील. आज धीरज भोईर यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटामध्ये साजरा केला गेला. अनेक मान्यवर उपस्थित होते. आदरणीय भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष आणि ऐरोली विधानसभा प्रथम आमदार संदीपजी गणेशजी नाईक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये देखील त्यांचा वाढदिवस साजरा केला गेला. तर 27 धावांचे टार्गेट आहे आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि गोलंदाजी ट्रॅकवर श्रीकांत म्हात्रे स्वीकार म्हात्रे गोलंदाजीसाठी आलाय. 12 बॉल 27 धावांची आवश्यकता आहे. फायनलचा सामना मेगा फायनल. स्वीकार येतोय. पहिला बॉल अडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता पण चेंडू डॉट बॉल मात्र बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते.
पहिलं षटक स्वीकार. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. 27 धावांचं टार्गेट आहे. सुशांत नाईकचा विचार केला तर 40+ टीम कडून तो क्रिकेट खेळतोय. यावेळेस फटका चांगला आहे. टायमिंग पाहावा लागेल. टायमिंग देखील बेमिसाल सुशांत नाईकच्या बॅट मधून येतोय. अफलातून स्ट्रोक चेंडू सीमारेषा पार षटकार. स्वास्थ्य शरीर आयुष्य महान 40+ ही टॅगलाईन आहे आणि अनेक खेळाडू 40 नंतर देखील त्याच तरबेजाने खेळत असताना टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. 7 धावा दाखल करावं लागलीत. यावेळी देखील खोटप्याचा बॉल. चेंडू जातोय थ्रू द कव्हर. गॅप मध्ये आहे. वन बाउंस सीमारेषे पलीकडे. सुशांत नाईकच्या बॅट मधून देखील आणखीन एक चांगला स्ट्रोक येतोय. चेंडू सीमारेषा पार चौकार. लाजबाब स्ट्रोक. अप्रतिम चौकार लगवला जातोय. सुशांत नाईक या फायनलच्या सामन्यामध्ये चांगला खेळ करत असताना टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. यावेळी देखील इथे टॅप केला. चेंडू जातोय कव्हर रिझर मध्ये. पहिली धाव वेगाने पूर्ण झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना चांगलं रनिंग बीट विथ विकेट. पहिल्या षटकामध्ये चांगली आणि दमदार सुरुवात म्हणावी लागेल ब संघाची. 14 धावा दाखल कराव्या लागलेत. सुशांत नाईक यांनी लगातार 2 षटकार लगवले तर संदेश पाटील यांच्या वतीने 1000चा कॅश प्राइज दिलं जाईल. सुशांत नाईक साठी हे पारितोषिक असेल. टीमची धावसंख्या 15 या आकड्यावर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. यावेळी सकूट टप्प्याचा बॉल. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. दीपक ठाकूरच्या हातून जेल सुटणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. फलंदाजाला परतावा लागेल आणि पहिला धक्का लागतोय टीमला. फलंदाज बाद. समित पाटील परतलाय. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टर कडे आणि ऐकूया एक मधुर गीत. अखेरचं षटक. श्रीकांत पाटील आयकॉन खेळाडू आहेत. मॅन फ्रॉम बेलापूर. शेवटचं षटक. पहिल्याच बॉलवर उडवलाय. चेंडू जातोय सीमा लगत. सीमा रेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. सुशांत नाईकच्या बॅट मधून आलाय चौकार. दमदार बॅटिंग इथे करत असताना सुशांत नाईक. 40+ वर्सेस 40+. आता टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 19 आकड्यावर. आता गरज आहे फक्त 8 धावांची. यावेळी देखील आडव्या बॅटने फटका चांगला आहे. मिड विकेट रिझर मध्ये. पहिली धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना खूप चांगली फेकी पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट. 2 धावांना टीमची धावसंख्या 21 आकड्यावर. यस, आज दिवसभरामध्ये जी आयुर्वेदिक आणि गुणकारिक असं चहा यशवंत भोईर यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले त्याबद्दल त्यांचा देखील मनपूर्वक आभार. अवघ्या 6 धावांची आवश्यकता आहे. नो बॉलचा इशारा केला जातोय. नो +1 अशा 2 धावा मिळतील. खराब गोलंदाजी आतापर्यंत श्रीकांत पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. 23 धावा. अवघ्या 4 धावांची आवश्यकता. 4 बॉल 4 धावांची आवश्यकता. फुलर लेनचा चेंडू मिस केलाय. फ्री हिटच्या बॉलवर मात्र इथे 1 धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते. भारत वर्सेस पाकिस्तान असा सामना झाला होता. विराट कोहलीचा बोल्ड झाला होता. त्यावेळेस 3 धावा कंप्लीट झाल्या होत्या. संदेश पाटील याच्या वतीने जर चौकार लगवला सुशांत नाईक तर 1000चा कॅच प्राइज दिला जाईल. फ्रीडच्या बॉलवर यावेळेस बॅट सरकली. किती एक्साइटमेंट आहे. हे पारितोषिक जेव्हा लावतो ना तर बॅट्समॅन एक्साइटेड होतं.
आणि सुशांत तेच करत असताना 2 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता. 2 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता. टीमची धावसंख्या 25 या आकड्यावर. यावेळेस फ्लिक केलाय, सिंगल मिळाली आहे. 1 चेंडू आणि 1 धावांची आवश्यकता. 26 धावा फलकावर लागलेत. शेवटचा बॉल शिल्लक आहेत. एका चेंडूमध्ये 1 धावांची आवश्यकता. चला सगळे खेळाडू जवळ आणलेत. सूरज मात्रे यांची कॅप्टनशिप पाहायला मिळते आणि पहिल्यांदाच असं घडलंय की धारावे टीम दोन्ही फॉर्मॅट मध्ये फायनल मध्ये पोहोचली. सगळ्या गोष्टी आपण या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाल्या. आयोजन देखील धाराव्याचं आहे. फायनल मध्ये 2 संघ देखील धाराव्याचे पोहोचलेत आणि आज धीरज भोईर यांचा वाढदिवस. 1 बॉल मध्ये 1 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. आणि ते हलक्या हाताने खेळलाय. सुशांतने विनिंग स्ट्रोक लगावलाय आणि अशा म्हणतोय धीरज भोईर यांचं की इन्व्हाइट केलं या स्पर्धेसाठी आणि या स्पर्धेसाठी 2 दिवस का होईना समालोचन करण्याची संधी मिळेल. त्या